कशाला त्यांना पकडताय? कशाला जेलमध्ये डांबून ठेवताय? जामिनाच्या वगैरे कशाला भाषा करताय? द्या जनमानसात सोडून, पब्लिक बघून घेईल काय करायचंय ते. मला तमाम पोलीस बांधवांना एक प्रश्न विचारायचा आहे. त्या जागेवर जर का तुमची आई, तुमची बहीण, तुमची बायको असते तर तुम्ही काय केलं असतं? मला तमाम राजकारण्यांना प्रश्न विचारायचा आहे, जर का त्या जागेवर तुमची मुलगी असते तर तुम्ही काय केलं असतं? जोपर्यंत यांच्यावरती कठोर अशा शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असे गुन्हे सर्रासपणे रोज रोज घडत राहणार. मुळात असल्या जीवांना आता जगण्याची संधीच दिली नाही पाहिजे. आताच एक विदारक बातमी समोर आली. एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यात आलं. नक्की हे असली घाणेरडी कृत्य करायला यांच्या मनात असले विचार येतातच कुठून? सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न, काही दिवसांपूर्वीच बदलापूरची ती घटना ताजी असताना तरी देखील या नराधमांच्या मनात हे असले विचार येतातच कसे? तिकडे त्याचा एन्काउंटर केला तरीही काही लोकांनी प्रश्न विचारले होते की असा एन्काउंटर होतोच कसा? इथे राजकारण मध्ये आणू नका. आज अनेक युट्यूबर असतील, त्यांच्या कॉमेडी व्हिडिओसाठी किंवा त्यांच्या रोस्टसाठी शिव्या देतात, एकमेकाला धमक्या देतात. मग अशा वेळेस का नाही कुठल्या युट्यूबरच्या मनातून आग निर्माण होत? का नाही कोणी युट्यूबर याच्यावरती बोलत? मी सुद्धा एक युट्यूबर आहे, मी सुद्धा युट्यूब व्हिडिओ बनवतो, पण आज मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि जर कायद्याचा धाक नाही राहिला असं म्हटलं तर विशिष्ट धर्माचे लोक कायद्याला नावं ठेवू नका असं म्हणतात. नाही, मुळात कायद्याचा प्रश्नच नाहीये, इथे पोलिसांचाच धाक नाही राहिलेला. त्या नराधमानं, कल्याणच्या त्या नराधमानं त्या मुलीवर अत्याचार केले. तिचा तो मृतदेह बॅगेत भरून ठेवला आणि त्याची विल्हेवाट लावायला त्याच्याच बायकोने त्याला मदत केली. आणि न्यूज चॅनलवाले काय दाखवतायत? तर त्यांनी अशा पद्धतीने लावली मृतदेहाची विल्हेवाट. या गोष्टीमुळे तो अडकला. मुळात या लोकांच्या मनात असे विचार येतातच कसे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बदलापूर घटनेनंतर असं वाटलं होतं की कुठेतरी महाराष्ट्र शांत होतोय, लोकांमध्ये धाक राहिलाय, पण नाही. अजूनही या असल्या भडव्यांमुळे पुरुष जातीला कलंक लागतोय. अजूनही या असले भडवे महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत, जगत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. द्या ना, हवाले करा. कशाला त्यांना पकडताय? कशाला जेलमध्ये डांबून ठेवताय? जामिनाच्या वगैरे कशाला भाषा करताय? द्या जनमानसात सोडून, पब्लिक बघून घेईल काय करायचंय ते. पण नाही, आपल्याला सगळ्या नित्य नियमानुसार सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तिथे साधा आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये एका युवकाला तुम्ही डांबून आतमध्ये घेतलं, त्याच्यावरती मारहाण झाली, त्या मारहाणीत तो तरुण मेला, त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही. त्याच्यावरती कितीतरी मोठं राजकारण झालंय. आणि इथे तुम्ही त्या बलात्काराला कशाची मागणी करताय? कोणत्या शिक्षेची मागणी करताय? तर फाशीची. अरे, एका कुटुंबातील एक लहान मुलगी, एक लहान जीव, त्याचं बरेच स्वप्न अजून बघायचे बाकी आहेत, अर्ध जग सुद्धा पाहिलं नाही त्यांनी अजून. आणि अशा जीवांशी तुम्ही असले हेळसांडवाले कृत्य करता. नालायकांनो, मला तमाम पोलीस बांधवांना एक प्रश्न विचारायचा आहे. त्या जागेवर जर का तुमची आई, तुमची बहीण, तुमची बायको असते तर तुम्ही काय केलं असतं? मला तमाम राजकारण्यांना प्रश्न विचारायचा आहे, जर का त्या जागेवर तुमची मुलगी असते तर तुम्ही काय केलं असतं? नुसती फाशीची शिक्षा देऊन उपयोग नाहीये, नुसतं त्याला कोठडीत डांबून उपयोग नाहीये. त्याचे हातपाय तोडा, त्याचा चौरंग बनवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या शिक्षा आठवा. जोपर्यंत यांच्यावरती कठोर अशा शिक्षा होत नाही तोपर्यंत हे असे गुन्हे सर्रासपणे रोज रोज घडत राहणार. त्याच्यावरती आळा आणायलाच हवा. मुळात असल्या जीवांना आता जगण्याची संधीच दिली नाही पाहिजे. जर का त्याचे आरोप सिद्ध झाले, तोच आरोपी आहे, मग त्याला का ठेवलाय जिवंत अजून? असल्या लोकांना साधं सुद्धा मरण देऊन उपयोग नाही. उकळत्या तेलात टाका त्यांना, तर कुठेतरी बाकीच्या लोकांवरती धाक बसेल.